नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि याच स्पिरिच्युअल जर्नीमध्ये तुम्ही सगळ्यांनी जो सकारात्मकतेचा एक प्रवाहाला तुम्ही जे जोडले जात आहे त्यासाठी तुम्हा सर्वांचे धन्यवाद। आणि आज जी रीडिंग आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय ती म्हणजे आज आहे संकष्टी, हो की नाही। सगळ्यांचे आवडते बाप्पा, आणि बाप्पा आपल्या सर्वांसाठी एक गुलदस्ता घेऊन आलेत आणि त्या गुलदस्त्यामधून जे काही निघेल ते प्रत्येकासाठी असेल। ॲज अ टॅरो तो गुलदस्ता आहे। तर रीडिंगचा हाच विषय आहे की जे विघ्नेश्वर तुमच्यासाठी असा कोणता दरवाजा उघडतायत जो नाही माहित आहे, तो गुलदस्तात आहे, तो टॅरोज मध्ये आहे, तो त्यातून निघणार आहे। कोणता असा दरवाजा आहे आणि तो तुमच्यासाठी उघडला जाणार आहे आणि तुम्ही त्यातून प्रवेश करताय। जर मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला, सकारात्मकतेला तुम्ही त्या प्रवासावर तुम्ही चाललेले आहात, अध्यात्माकडे तुम्ही चाललेले आहात, सकारात्मक प्रवासाकडे चाललेले आहात। मनातले ध्यानातले जे काही नकारात्मक विचार आहेत, नकारात्मक एनर्जीज आहेत, नकारात्मक अशा सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्यांना कट करून जो सकारात्मक विचार आहे, सकारात्मक जे काही सगळं तुमच्याकडे येते त्यामध्ये तुम्ही विचार करत ते तुम्ही घेत तुम्ही पुढे चाललेले आहात। आणि हे करत असताना तुमच्या विचारांना, तुमच्या बुद्धीला, तुमच्या इंट्युशन्सना अजून चालना देऊन तुमच्यातली क्रिएटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी, तुमच्यातली कला बाहेर काढण्यासाठी साक्षात विघ्नेश्वरांनी आता हाती हे घेतलेलं आहे। आणि साक्षात ती जी आहे ती बुद्धीची देवता आहे। तर बुद्धीचा ढक्कन उघडायचा असेल तर साक्षात बाप्पांची जी पूजा आहे ती केली पाहिजे। बाप्पांचा जी नामस्मरण आहे किंवा त्यांची जी शिकवण आहे त्यातून आपण पुढे गेलं पाहिजे, हो की नाही। मग तेच गणपती बाप्पा आपल्याला सांगणार आहे, त्याचं विघ्नेश्वर, आणि ते आले सर्वांची तुमची विघ्न दूर करण्यासाठी। तर बघूया ते आज काय सांगतात की विघ्नेश्वर तुमची जे काय तुमच्यासाठी काही दरवाजे उघडतायत, जे बंद झाले होते, कुणीतरी बंद केले असतील, बंद झाले असतील, काही विचारांनी असतील, काही नकारात्मक विचारांनी असतील, तर जे दरवाजे गच्च झाले, बंद झाले, त्यांना खटकन उघडण्यासाठी साक्षात विघ्नेश्वर आलेले आहेत। तुमच्यातील कला, गुण आणि हे बऱ्याच गोष्टी ज्या तुम्हाला माहित नाही आहेत पण त्यांना माहित आहे तुमची बुद्धी किती तल्लख आहे, तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडून काय काम होऊ शकतं। तुम्ही भिरभिरल्यासारखे असे फिरताय, असे वावरताय की जणू म्हणजे काय नाहीच आहे, पण काकेत कळसाने गावाला वळसा अशी अवस्था बरेच वेळा होते की आपल्याकडे जे आहे ते आपण बघत नाही आणि जे जगभर असतं त्याकडे आपण धावत पळत सुटतो। अशा सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, तुमच्या आयुष्यात होत असतील। तर त्यासाठीच विघ्नेश्वर तुमच्यासाठी दरवाजा उघडतायत। जो कुठला दरवाजा आहे जो तुमच्यासाठी उघडला जातोय तो आपण टॅरो रीडिंग मधून बघणार आहोत। तर मी कार्ड शफल करते, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि रीडिंग कशी वाटली हे रीडिंग पूर्ण ऐका आणि मग कमेंट करा जे तुम्हाला भावतंय किंवा मोरिया बाप्पा तुम्हाला काय क्लिक करतायत, कुठले इंट्युशन्स जे बाबा तुम्हाला येऊन गेले होते पण त्याचा अर्थ समजत नव्हता, जो त्या या रीडिंग मधून तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला आणि जे तुमच्यापर्यंत पोहोचलं ते नक्कीच त्याला कमेंट करायला अजिबात विसरू नका। तुमच्यासाठी विघ्नेश्वर दरवाजा उघडतायत। क्लिअर युअर एनर्जी। मी काय तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं तुमची एनर्जी क्लिअर केली पाहिजे, कारण तुम्ही भरकटच चाललाय असं काही असं होते, तुमची एनर्जी भरकटते। म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये तुमच्यामध्ये जी कला आहे, त्याकडे तुम्ही न बघता तुम्ही सगळीकडे धावताय हे करू का ते करू का ते करू का ते करू। ॲज अ फायनान्शियल व्यवस्थित होण्यासाठी किंवा आर्थिक सुबत्ता, आर्थिक सगळं व्यवस्थित होण्यासाठी ते येण्यासाठी तुम्ही धडपड करताय, बरोबर आहे। पण विघ्नेश्वर तुम्हाला सांगताय तुमच्यासाठी ते सगळ्या जे काही पाश होते, जे असे तुम्हाला थांबवत होते, तुमच्या एनर्जीला ब्लॉक करत होते, तुमच्या क्रिएटिव्हिटीला ब्लॉक करत होते, ते सगळे त्यांनी क्लिअर केलेले आहेत। आणि त्यांनी तुमची जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेला सुरक्षित ठेवलेला आहे। म्हणजे काही एनर्जीज असतील, तुम्ही आता तुमची एनर्जी सेव्ह करत असाल, म्हणजे नको तिथं तुमची एनर्जी बरेच वेळ लागत असेल, ॲज अ गॉसिप असेल किंवा काही पास्टच्या एनर्जीज असतील, पास्टच्या गोष्टी असतील की त्यामध्ये गुंतून पडणं, हे का झालं, कशासाठी झालं, माझ्याशी असं का झालं किंवा कुणी केलं का केलं, यामध्ये नाही। प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू बदललेला आहे
किंवा यापुढे ज्यावेळी तुमच्याकडे ही रिडिंग येईल इथून सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की तुमचा बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू बदलतोय. तुम्ही तुमच्याकडे सकारात्मक नजरेनं बघताय आणि इतरांकडेही सकारात्मक नजरेनं. कारण विघ्नेश्वर समोर जी काही अपॉर्च्युनिटी आणतायत किंवा काही अडथळे आलेले आहेत, थांबलेले आहे, तर ते सगळं तुमच्या चांगल्यासाठीच आहे. जे काय होतंय ते तुमच्या चांगल्यासाठीच होत आहे. आणि ज्या गोष्टीनं तुम्हाला कुठंतरी असं वाटतंय की काही गोष्टी थांबलेल्या आहेत, तर तुम्हाला इथं सांगितलं ते सगळं क्लीन केलं जातंय, सगळं क्लिअर केलं जातंय. आणि तुमच्यासाठी नवीन नवीन दरवाजे, कारण जे क्लिअर ऊर्जा का साफ केली जाते, का सगळं बाजूचं सगळं क्लीन केलं जाते, कारण नवीन काहीतरी यायला लागले. आपण काय करतो बघा, पण गणपती बाप्पा आपल्याकडे येत आहेत तर आपण त्यावेळेला किती छान सगळं क्लीन करतो, सगळं छान मस्त. आणि प्रवेशद्वार असेल, घर असेल, सगळं स्वच्छता, सजावट, हे सगळ्या गोष्टी करतो, होय की नाही. कधी ज्या वेळेला पॉझिटिव्ह एनर्जी येते, मग दरवाजे तुमच्यासाठी हेच उघडले जात आहेत की जे एक एनर्जी तुमच्यामध्ये प्रवेश करते, जी बाप्पांची आहे आणि विघ्नेश्वराची एनर्जी आहे, बुद्धीची देवता, बुद्धी, क्रिएटिव्हिटी, हे सगळं तुमच्याकडे येते. तर ते येत असताना तुमची ऊर्जा आणि ते सगळं क्लीन असलं पाहिजे, छान असलं पाहिजे, सुशोभित असलं पाहिजे, हो की नाही. त्यासाठी विघ्नेश्वर ते सगळं छान करतायत, मस्त करतायत. कारण रिसीव्ह करण्यासाठी त्यासाठी आपण अगोदर छान असलं पाहिजे. जेव्हा आपण मंदिरात जातो, जेव्हा एखाद्या कुठे आपण जातो, त्यावेळेला किती छान आवरतो, छान नटतो, छान मस्त आपण तयार होतो, होय की नाही. का? कारण त्यावेळी आपल्यामध्ये उत्साह असतो, उत्साहित असतो आपण, त्यामुळे एकदम आपण अशा हाय एनर्जीमध्ये उत्साहित एकदम असतो. आणि त्यामुळं साक्षात विघ्नेश्वर काय करतायत, ते येत आहेत. तर तुम्ही छान असलं पाहिजे, तुम्ही छान दिसलं पाहिजे, तुम्ही उत्साहित असलं पाहिजे. तुम्ही कुठल्या तरी एनर्जीचा विचार करताय, कुणाचा तरी विचार करताय, ज्याचा तुमच्या आयुष्याशी काडी मात्र काही हे नाहीये. ते असले आणि नसले तरी सुद्धा जो पर्याय, जे चालायचंय ते तुम्हालाच चालायचंय, हे विघ्नेश्वर तुम्हाला शिकवतायत. तुम्ही जगाचा किती विचार केला तरी सुद्धा प्रत्येक पाऊल तुम्हालाच चालावं लागणार आहे. त्यामुळं तुमची एनर्जी इतरत्र वेस्ट न घालवतात तुमच्या क्रिएटिव्हिटीवर तुम्ही लक्ष द्या. तुमच्यात काय गुण आहे तो लक्ष द्या. तुम्ही जगभर फिरत बसताय आणि त्यामुळे तुमच्या क्रिएटिव्हिटीवर असं हे पडतं आणि ते सगळं झाकलं जातं. मग तुमच्यातनं काय बाहेर येते ते झाकलं जातं. तुम्हाला असा वेळ विघ्नेश्वरांनी दिलाय जो तुमच्या क्रिएटिव्हिटीवर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा आहे, असा सुद्धा हा मेसेज आहे. म्हणजे बुद्धीचा ते एक वरचा थर आहे ना, तो त्याला एक जाम असा दरवाजा त्याचा बंद करून टाकला होता तुम्ही, तो कटकन उघडतायत. आता खरं काम करायचं आहे आणि खरं तुम्ही स्वतःला वेळ द्यायचा आहे आणि तुमच्या क्रिएटिव्हिटीला सुद्धा वेळ द्यायचा आहे. ह्याच दरवाजा जो आहे तुमच्यासाठी उघडला जातोय. मी काय म्हणलं तुम्हाला, हा लेव्हेंडर कलर आहे जो क्राऊन चक्राचा आहे. आणि क्राऊन चक्रा म्हणजे क्रिएटिव्हिटी. तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाव देणारा असा दरवाजा तुमचा उघडला जातोय. छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही असं सहजपणे एखादी गोष्ट निर्माण केली, ॲज अ निर्मिती जे काय नवीन आहे ती तुम्ही करताय आणि छोट्या छोट्या ह्याच्यातून होईल, पण त्याचा कधी वटवृक्ष तयार होईल हे तुम्हाला कळणार नाही. इतकं मोठा म्हणजे एक वेगळीच एनर्जी तुमच्यामध्ये आहे. तुम्ही मग छोटासा बिझनेस का असेना, एखादा छोटासा व्यवसाय असू दे, एखादी काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी असू दे जी तुम्ही सुरू केली आहे आणि त्याला साक्षात भगवंताचा आशीर्वाद आहे, तर त्या तुम्ही फक्त सुरुवात करा असं विघ्नेश्वर सांगताय. दरवाजा तोच तुमच्यासाठी उघडला गेलाय. कारण तुम्हाला खूप बिझनेस सक्सेस जो आहे तो तुमच्यासाठी खूप आहे. आणि खूप वेळा असं रिडिंग मधून सुद्धा तुम्हाला सांगितलं जातं की बिझनेस सक्सेस तुमच्यासाठी खूप आहे. आणि ही जी रिडिंग आहे त्यासाठीच आहे. कारण काहीतरी रिव्हेल होते, काहीतरी बाहेर येते, प्रकट होते. मी म्हटलं ना तुम्हाला, बाहेर येते तुमच्यातली क्रिएटिव्हिटी, तुमच्यातला म्हणजे कला. एखादा व्यवसाय असू दे किंवा एखादं कोणतं काही कार्य असू दे, त्यामध्ये तुम्ही तुमचे 100% देता आणि त्यामुळे मग तुमची एनर्जी जी आहे ती तुम्ही स्वतःला द्या ना. तुम्ही जगाला का ती एनर्जी तुमची देताय. जिथं जे तुमच्यासाठी योग्य नाहीच आहे किंवा जे तुमच्या एनर्जीसाठी नाहीच आहे, जिथं तुम्ही म्हणजे चुकीचाच, प्रत्येकाची एनर्जी वेगळी असते. जे तुम्ही करू शकत नाही ते इतर कोणतरी करू शकेल, पण तुमच्याकडं खूप अद्भुत अशी शक्ती आहे, अद्भुत अशी बुद्धी तुमच्याकडे परमेश्वराने दिलेली आहे, बाप्पांनी दिलेली आहे. आणि त्याच बुद्धीचा दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातोय. तर त्या दरवाजातून तुम्हाला प्रवेश करायचा आहे आणि तुमच्यासाठी साक्षात बाप्पा येत आहेत तिकडून आणि खूप छान असं त्यांचं स्वागत तुम्हाला करायचं आहे. रिसीव्ह मोडमध्ये तुम्हाला यायचं आहे. आणि ज्या गोष्टी तुमच्यासाठी असं वाटतंय की तुम्हाला खरंच काही थांबलंय का, तर नाहीये थांबलेलं. नवीन येण्यासाठी ते फक्त क्लीन केलं जातंय,
फक्त ते नवीन तुमच्याकडे यायला लागले ना काहीतरी, मग त्याच्यासाठी क्लीन तर करायला पाहिजे सगळं, हे की नाही, त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. त्यामुळे आयुष्यात एखादी गोष्ट गेली असेल, काही थांबलं असेल, काही संपलं असेल, तर त्याचं दुःख मनवूत बसू नका. कारण खूप साऱ्या संधी, खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येत आहेत, खूप सारं अबंडन्स तुमच्याकडे येतोय. तो स्वीकारा, तो घ्या, नवीन गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व व्हा. आणि हे जे आहे नवीन सगळ्या जे काही तुमच्यासाठी सकारात्मक पॉझिटिव्ह जे आहे, कारण तुमची एनर्जी खूप पॉझिटिव्ह आहे, खूप सकारात्मक आहे, तिला प्रोटेक्शन आहे परमेश्वराचं, आणि साक्षात त्यांनी ते सारथी बनवून तुम्हाला पुढे घेऊन जात आहेत. तर त्यामध्ये तुम्ही फक्त त्यांना साथ द्यायची आहे, असं सुद्धा इथं तुम्हाला सांगितलं जाते. खूप छान आणि खूप मोठे इंट्युशन्स इथं लागतात. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. डिवाइन डायरेक्टर, मी काय म्हणतो तुम्हाला, सारथी आहेत ते डायरेक्टर आहेत. तुमच्या पिक्चरचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. मग तुम्हाला त्यांना माहित आहे कुठला रोल आहे, कुठला रोल कधी घ्यायचा आहे, कुठलं चित्र कधी प्रदर्शित करायचं आहे, आणि आता म्हणजे प्रत्येक एक स्टेप बाय स्टेप कसं पुढे जायचं आहे, आणि फिल्म पूर्ण होईपर्यंत कसं छान पद्धतीनं सगळं शूटिंग करायचं आहे हे त्यांना माहिती आहे. कारण ते डायरेक्टर आहे, त्यांनी सगळं ऑलरेडी त्यांच्या ह्याच्यामध्ये विचार आहेत, त्यांनी त्या पद्धतीनं सगळं नियोजन केलेलं आहे, त्या पद्धतीनंच ते पुढे चाललेले आहेत. तर तुम्ही फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा, आणि ते तुमच्यासाठी खूप मोठं म्हणजे आनंदाचा दरवाजा आहे. जर हॅपीनेस आणि जे काय पर्पज आहे तुमचा जो उद्देश आहे, म्हणजे व्यवसायाचा मी तुम्हाला सांगितलंय, जर बिझनेस वुमन तुम्ही असाल आणि एखादी नवीन क्रिएटिव्ह आयडिया तुमच्यातून बाहेर पडते आणि तो बिझनेस करण्यासाठी तुम्ही तयार आहात, तुमच्यामध्ये काम करण्याची ताकद आहे, पण कुणाच्या तरी हाताखाली काम करण्यापेक्षा तुमचं स्वतःचं असं डेव्हलपमेंट तुम्ही करण्यासाठी तुम्हाला बाप्पा सांगतायत. कारण स्वतः काहीतरी डेव्हलप करा, असं करा जे दुसऱ्याला नाही करता येणार आहे, असं तुम्ही काहीतरी करा जे वेगळं असेल, तुमचं असेल, तुमच्या गुणांनी असेल, तुमच्या कलांनी असेल, ते परिपूर्ण झालेलं असेल, भरभरून झालेलं असेल, असं काही आहे ते तुम्ही क्रिएट करा आणि पुढे न्या ते, असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. कारण तुमची एनर्जी खूप पॉझिटिव्ह आणि त्या एनर्जीला मॅच होणाऱ्या एनर्जी नाही तुम्हाला भेटणार. तर तुम्ही तुमची एनर्जी सेव्ह करून जिथं खरंच गरजेची आहे तिथं लावून पुढं तुमच्या बिझनेसमध्ये कशी ग्रोथ तुम्हाला करता येईल, का तुमच्या व्यवसायामध्ये कशी ग्रोथ करता येईल हे तुम्ही बघा, असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. कारण तुमचा खूप मोठं हे सगळं जे आहे ना, तुमचे जे डायरेक्टर आहेत ना ते खूप भारी आहेत, मस्त आहेत ते, आणि त्यांनी छान तुमच्यासाठी सगळा एक मूवी जी लिहून ठेवलेली आहे ना, चित्रपट जो तुमचा लिहून ठेवलेला आहे ना, तो खूप छान चित्रपट आहे. फक्त त्यात तुम्ही पुढे जायचं आहे. पाहिजे जे काही तुम्हाला ना ते तुम्हाला द्यायसाठी ते आहेत, फक्त तुम्ही ते घेत पुढे जायचं आहे. आणि हा आदेश आहे तुमच्यासाठी. लेव्हेंडर कलरचे 2 कार्ड्स आहेत, म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं तुमचा जो बिझनेस आहे, मग कोणत्याही ह्याच्यामध्ये तुम्ही असा, तुम्ही कोणत्याही बिझनेसमध्ये तुम्ही असा, तर तो त्या बिझनेसमध्ये तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी दाखवून तुम्ही बाहेर पडा आणि तुमच्यासाठी रस्ते खुले केले जात आहेत. कारण आज गणेश चतुर्थी, आज आहे संकष्टी, होय की नाही. त्या संकष्टी म्हणजेच गणपती, आणि गणपती बाप्पा म्हणजे जी सुरुवात आहे, श्री गणेशा जो काय आहे तो तुमचा आजपासून करा. कारण ही अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी, ही देवानं दिलेली देणगी आहे. आणि मग तुमचा आवाज असेल, तुम्ही एखाद्या तुमच्या हातामध्ये पाककला असेल, तुम्ही काही तुम्ही कपड्यांबाबत काय करत असाल, एम्ब्रॉयडरीज असतील किंवा डिझाईन असेल, मेहंदी असेल, पार्लर असेल, किंवा विविध व्यवसाय आहेत, कोणताही तुमचा व्यवसाय असेल, तर त्यामध्ये खूप यश तुम्हाला आहे, खूप यश तुम्हाला आहे. तर तुम्ही भिरभिरल्यासारखे न धावता तुम्ही तुमच्या व्यवसायावर, तुम्ही तुमच्या कामावर भर द्या, असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. खूप मोठा हा मेसेज तुमच्यासाठी दिला जातोय, खूप मोठा मेसेज आहे. कारण साक्षात मोरया आणि बाप्पा तुमच्यासाठी खूप मोठा धडा अनफोल्ड करतात, खूप मोठा दरवाजा तुमच्यासाठी अनफोल्ड करतात, ज्यामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे, खूप मोठा असा काय म्हणतात आपल्याला ते हे दिलं जाते, पुरचुंडी एक दिली जाते, आणि शुभेच्छा सुद्धा तुम्हाला दिली जातात, सेलिब्रेशन, एक्सेप्टन्स, हे सगळं तुमच्या आयुष्यात भरभरून येते. त्यामुळे जे गेलं, जे झालं त्यावर विचार करत बसण्यापेक्षा जे येतंय ते स्वीकारा, असं तुम्हाला बाप्पा सांगतायत. आणि जो दरवाजा तुमच्या बुद्धीचा बंद झाला होता, म्हणजे जे काही बुद्धीचा दरवाजा बंद होणं म्हणजे विघ्नेश्वरांचं तिथं कुठंतरी काहीतरी ब्लॉकेजेस आहेत,
आणि त्यामुळं ते दरवाजे बंद होते. मग विघ्नेश्वर म्हणजे मूलाधार चक्रही आणि क्रिएटिव्हिटी दोन्ही गोष्टी आहेत, बुद्धी आहे आणि पैसाही आहे. जर तुमचा ज्ञानाचा दरवाजा उघडला तर महालक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होणार. म्हणजे ह्या दोन्हीही गोष्टी ज्या होतात त्या विघ्नेश्वरांच्या आशीर्वादाने होतात आणि म्हणूनच ते तुमचा तो क्रिएटिव्हिटीचा दरवाजा उघडतायत. आणि हा क्रिएटिव्हिटीचा दरवाजा तुम्हाला ॲज पुढे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जे झालं ते चांगलंच झालं, बरं झालं जे असं काही झालं, कारण त्यांनी आपल्यासाठी काहीतरी वेगळंच नियोजन करून ठेवलेलं आहे आणि आपण वेगळ्याच गोष्टींच्या पाठी धावतोय, वेगळ्याच गोष्टींपाठी धावतोय. ते जे तुमच्यासाठी नाहीये त्या गोष्टींसाठी तुम्ही धावताय आणि त्यामुळं तुमच्यासाठी जो तुमच्या क्रिएटिव्हिटीचा दरवाजा आहे तो तुमच्यासाठी उघडला जातोय. मी काय म्हटलं, क्रिएटिव्हिटीचा दरवाजा उघडला जातोय. खूप सारी क्रिएटिव्हिटी आहे. मग स्वतःमध्ये पानं, फुलं, पक्षी यामध्ये तुम्ही काही डेव्हलप करत असाल तर त्यासाठी सुद्धा आहे. असं काय आहे की सगळेच नाहीत करत पण तुम्ही करताय, तुम्हाला ते आवडतं आणि तुमच्याकडनं ते होणं आहे, तर त्यासाठीच म्हणूनच तुमच्या क्रिएटिव्हिटीचा इथं दरवाजा उघडला जातोय. आणि ही जी क्रिएटिव्हिटी आहे हे करत असताना तुम्ही फक्त याच्यामध्ये सुरुवात करायची. खूप सारी इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यामध्ये तुमची होणार आहे, खूप साऱ्या ऑफर्स तुम्हाला येणार आहेत, खूप सारे हेल्पिंग हँड तुम्हाला मिळणार आहेत, खूप सारी मदत तुम्हाला मिळणार आहे. आणि ही सगळा जो एक हे आहे की नाही, म्हणजे आपण काय म्हणतो, सगळा फेरा जो आहे तो तुमच्यासाठी सकारात्मकतेचा आहे, तुम्हाला मदत करण्यासाठी आहे, तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी आहे, तुम्हाला साथ देण्यासाठी आहे, तुमचा औरा क्लीन करण्यासाठी आहे आणि जी येणारी एनर्जी आहे ती स्वीकारण्यासाठी तुमच्या आयुष्यात हे सगळं येते. आणि आजूबाजूला तुमच्या ॲज अशी जी माणसं आहेत जी हेल्पिंग हँड म्हणजे मदतीसाठी तुमच्या बरोबर उभी आहेत. फक्त तुम्हाला ते तुमच्या वेळोवेळी ती तुमच्या बरोबर असणार आहेत, ती तुम्हाला मदतीसाठी पुढे येणार आहेत. फक्त तुम्ही ते स्वीकारा आणि तुम्ही ती घेत पुढे जा, असा तुमच्यासाठी हा मेसेज दिलेला आहे. ओके, थँक्यू सो मच. आणि संयम, जो पेशन्स तुम्ही ठेवताय, खूप छान कार्ड आहे हे. जो पेशन्स खरं तर तुम्ही ठेवताय, म्हणजे हा प्रत्येक गोष्ट कशी आहे माहितीये का, तूप खाल्लं की रूप नाही येत, होय की नाही. लगेच मला सगळं मिळेल नाही होत, लगेच सगळ्या नाही गोष्टी होत. थोडासा त्याच्यामध्ये संयम ठेवला पाहिजे, पेशन्स ठेवले पाहिजे. सगळं तुम्हाला हवं आहे तसं सगळं देणार आहे. फक्त थोडेसे पेशन्स ठेवा, तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाव द्या आणि ते करत तुम्ही पुढे जा. त्या पेशन्सने तुम्ही अगदी खूप छान तुम्ही तयार होणार आहात. आणि जे पेशन्स तुम्ही ठेवताय, जो विश्वास तुम्ही भगवंतावर ठेवताय, परमेश्वरावर ठेवताय, त्यामुळे आयुष्यात खूप सारे बदल तुमच्या होणार आहेत, खूप छान बदल होणार आहेत. बाजूला काहीतरी आवाज होते तर मी रीडिंग इथंच थांबवतेय. रीडिंग तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विघ्नेश्वर तुमच्या क्रिएटिव्हिटीचा दरवाजा उघडताय आणि त्या दरवाजातून तुम्हाला खूप यश, सुख, समाधान, आनंद, वैभव मिळणार आहे. त्या सगळ्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. पुन्हा